श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? हेल्दी आहात ना? हेल्दीच राहा. हेल्दी खा आणि हेल्दीच राहा. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला वारंवार होण्याचे चान्सेस असतात. तसेच चेहरा कोरडा पडणं, खाज येणं अशा समस्या देखील उद्भवतात. तेव्हा आपल्या चेहऱ्याची, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. बघता बघता मार्गशीर्षचा 3रा गुरुवार आला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी केली, तसेच कुठल्याही देवदेवतेची पूजा केल्यानंतर आरती का करावी, आरतीचे काय महत्त्व आहे हे सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेहमीप्रमाणेच आधी आपल्याला कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. तर यासाठी एका वाटीमध्ये थोडेसे कुंकू आणि पाणी मिक्स करून ठेवावे. तर अशा ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढावी. तसेच कलशाला 5 बोटं ह्या कुंकवाची उमटवावीत. कलशाच्या तोंडाशी मौली बांधावी. मार्गशीर्ष गुरुवारचे जे महालक्ष्मीचे व्रत आहेत त्यामध्ये कलश स्थापना ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे व्यवस्थित कलश स्थापना करणं गरजेचं आहे. तर ह्या कलशामध्ये आपण स्वच्छ पाणी भरून घ्यायचे आहे. त्यामध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता. त्यानंतर ह्या कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षत, फूल, दुर्वा, सुपारी, नाणं, विलायची आणि लवंग टाकायची आहे. त्यानंतर इतर वेळी आपण ह्या कलशामध्ये आंब्याचे डहाळ किंवा नागवेलीची पानं टाकतो. तर मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या वेळेस यामध्ये 5 झाडाची 5 पानं किंवा जर तुम्हाला तेही नाही मिळाले तर आंब्याचे डहाळ किंवा नागवेलीची पानं ठेवली तरी चालतात. आणि त्यावर आपल्याला ठेवायचा आहे नारळ. जो आपण पहिल्या गुरुवारपासून पूजन करत आहोत तोच नारळ आपल्याला ह्या पूजेमध्ये मांडायचा आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे आणि ह्यावर्षी जरा जास्तच थंडी असल्यामुळे बऱ्याच जणांच्या नारळाला तडा जातो. तर त्यामुळे त्यांना भीती वाटते की आता नारळाला तडा गेल्यामुळे कोणत्या नारळाचे पूजन करावे. तर ज्या नारळाला तडा गेला आहे त्या नारळाची विसर्जन करावे आणि नवीन नारळाची पूजन करावे, त्याची या ठिकाणी स्थापना करावी. जर तुम्ही नारळ ओला करून ठेवत असाल तर त्यामुळे तडा जाण्याची शक्यता कमी असते. कारण की हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे तडा जाण्याचे चान्सेस जास्त असतात. यानंतर कलशाला मी अशा प्रकारे एक वस्त्र आहे, कलशाचे वस्त्र, तर ते मी घालणार आहे. हे पिवळ्या रंगाचे वस्त्र. आजकाल तर बाजारामध्ये छान छान अशा साड्या देखील येतात ज्या खास कलशासाठी बनवलेल्या असतात. त्या साड्या तुम्ही घालू शकता किंवा सिंपल असा जरी कलश मांडला तरीसुद्धा तो अतिशय सुरेख दिसतो. कलशाला साडी घालणं, मुखवटा घालणं, साजशृंगार करणं हे सर्व आपापल्या परीने आपण करू शकतो. आणि ज्याला करायचं नाही त्याने नाही केलं तरी काही हरकत नाही. ज्यांच्याकडे करत नाही त्यांनाही काही हरकत नाही. ज्यांना करावं वाटतं त्यांनी केलं तरीसुद्धा काही हरकत नाही. कारण की हे कुठेही वर्णन केलेलं नाही आहे की आपण अशा प्रकारे साजशृंगार करावा. हे आपली इच्छा आहे. आपल्याला जसं वाटतं आपण आपल्या देवीला काय सजवावं तसं आपण सजवायचं आहे. आपण हा कलश देवी स्वरूप मांडत आहे म्हणून आपण हिला साजशृंगार करत आहोत. इतर वेळी आपण जेव्हा कलश मांडतो तेव्हा तो पुरुष देवतेचा कलश आहे असं समजून आपण तेव्हा त्याची पूजा करतो. तर आपण आपल्या कलशाला छान असे साजशृंगाराचे जे सामान असतात, आपल्याकडे जे घरी अवेलेबल आहेत ते देखील सामान तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच जणी वर्किंग वुमन असतात, त्या देखील असे व्रत ठेवत असतात. तर अशा वेळी त्यांना हे सर्व करणं जमत नाही. त्यांनी सिंपलसा असा कलश स्थापन केला, पूजाविधी केली, पोथी वाचली तरीसुद्धा ते व्रताचं फळ जे मिळणार आहे ते मिळतंच. असं काही नाही की जेवढा कलश सजवला तेवढं व्रताचं फळ मिळेल. शेवटी देवी आई जी आहे ती आपला भाव बघते आणि देवी आईला ह्या सर्व गोष्टींमध्ये पेक्षा आपला म्हणजे व्रतकर्त्याचा भाव काय आहे ते महत्त्वाचं आहे. आपण जो पूजेसाठी पाट मांडला आहे त्याच्यावर मी एक छोटा चौरंग ठेवून त्यावर तांदूळाची रास मांडली आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की डायरेक्ट ह्या तांदूळाच्या राशीवर जर आपण कलश ठेवला तर तो थोडासा हलतो, कारण की आपण कलशाला साजशृंगार केलेला असतो.
तो कलश थोडासा जड झालेला असतो, त्यामुळे तो हलण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे मी आधी एक छोटंसं पात्र ठेवलं आहे आणि त्या पात्रामध्ये हा कलश ठेवला आहे, जेणेकरून कलश वारंवार हलणार नाही. कलशाला आपण जे दागदागिने घालतो ते आपण नंतर स्वतः देखील वापरू शकतो किंवा आपल्या प्रियजनांना देखील देऊ शकतो, किंवा पुन्हा पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी तुम्ही ह्या दागिन्यांचा वापर पुन्हा कलश सजवण्यासाठी करू शकता. तर अशा प्रकारे माझं कलशाला साजशृंगार करून होत आहे. तर याच्यावर आता आपल्याला मुखवटा लावायचा आहे. आजकाल बाजारामध्ये विविध रंगाचे विविध दागिन्यांनी सजवलेले मुखवटे विकत मिळतात. तर तो मुखवटा तुम्ही घेऊ शकता, किंवा असा सिंपल कलश जरी तुम्ही स्थापित केला तरीसुद्धा तो अतिशय सुंदर दिसतो. माझ्याकडे हा जो मुखवटा आहे तो मी मागच्या वर्षी विकत घेतलेला आहे ऑनलाईन शॉपिंगमधून. तर तोच मुखवटा मी सध्या यूज करत आहे. अशा प्रकारच्या रेडीमेड साडीसोबत असं एक चुनरीसुद्धा येते. तर ती चुनरी किंवा ओढणी या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. आणि असे छान प्रकारे येल्लो येल्लो आम्ही मॅचिंग झालो आहोत. तर देवी आईसाठी मी येल्लो रंगाची म्हणजे पिवळ्या शेवंतीच्या फुलांची वेणी देखील आणली आहे आणि छान अशी वेणी पण घालणार आहे. जेव्हा देवी आईला आपण सगळा साज शृंगार करतो, नथ, दागदागिने, कानातले, तेव्हा अक्षरशः म्हणजे साक्षात महालक्ष्मी समोर बसली आहे की काय असाच भास होतो. मला तरी असा भास होतो आणि कंटिन्यू एकटक त्याच्याकडेच बघत राहावं वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उत्तर पूजा असते तेव्हा हे सर्व जी पूजा आहे ती मांडलेली पूजा ती अजिबात हलवू नये असं वाटत असतं. यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी आचमन करायचं आहे. ओम गोविंदाय नमः, ओम केशवाय नमः, माधवाय नमः असं म्हणून 3 वेळा पाणी आपल्याला प्राशन करायचं आहे, म्हणजे सेवन करायचं आहे. आणि 4थ्या वेळेस ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे. यानंतर आपल्याला आजच्या पूजेचा संकल्प करायचा आहे. कोणतीही पूजा संकल्पाशिवाय जर केली तर ती एवढी फल देत नाही जेवढे आपण जेव्हा एखादी पूजा संकल्पासहित करतो तेव्हा त्या पूजेचं फल लवकर प्राप्त होतं असं म्हणतात. तर अगदी सोपं आहे की आपण उजव्या हातावर पाणी घ्यावं, त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत फूल ठेवावं, आपल्या मनातला संकल्प म्हणावा आणि हे संकल्पाचं पाणी त्या ताम्हणामध्ये सोडावं. पुन्हा एक वेळा आपण आपला हातावर पाणी टाकून ते पाणी ताम्हणामध्ये सोडावं आणि हे जे ताम्हणातलं पाणी आहे ते तुळशीला न टाकता इतर झाडांना टाकावं. यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. नागवेलीच्या जोडपानावर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. त्यासाठी सर्वात आधी त्यावर तांदूळ ठेवायचे आहे, तांदूळाची रास ठेवायची आहे. या ठिकाणी मी गणपती बाप्पाच्या नावाने सुपारीची पूजा करणार आहे. तुमच्याकडे छोटा गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर तिची स्थापना तुम्ही करू शकता. गणेशाच्या नावाने स्थापित केलेल्या ह्या सुपारीवर आपल्याला पंचोपचार पूजा करायची. सर्वात प्रथम गणपतीला गंध अर्पण करायचे आहे, गंध लावायचा आहे. त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहेत. गंध अक्षत समर्पयामी. त्यानंतर गणपती बाप्पाला वस्त्र, उपवस्त्र, अलंकार, यज्ञोपवीत हे सर्व अर्पण करायचे आहे. मूर्ती असेल तर मूर्तीसाठीचे वस्त्र किंवा कापसाचे वस्त्र अर्पण करावे, जानवं अर्पण करावं, फूल, दुर्वा अर्पण कराव्यात. जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करावं. गणपती बाप्पाची धूप आरती करावी. निरांजन लावून निरांजनाने ओवाळून घ्यावे. गणपती बाप्पाचं स्मरण करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पाच्या पाया पडून घ्याव्यात. गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर आपल्याला शंखपूजा करायची आहे. आपल्याकडे जो दक्षिणावर्ती शंख असतो त्या शंखाची स्थापना आपल्याला या ठिकाणी करायची आहे. शंखाला स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर स्वच्छ पाणी ह्या शंखामध्ये भरून घ्यायचे आहे आणि त्याची स्थापना इथे करायची आहे. शंखाला गंध फूल अर्पण करायचे आहे. शंख देवताभ्यो नमः असं म्हणून शंखाच्या पाया पडून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला घंटापूजा करायची आहे. घंटेला गंध अक्षत फूल हे सर्व अर्पण करायचे आहे. घंटा ही गरुड घंटा असावी असं म्हटलं जातं. त्यानंतर घंटा नाद करायचा आहे म्हणजे घंटा वाजवायची आहे. घंटा वाजवल्यामुळे देवदेवतांचे आगमन होते तसेच दैवी शक्तीचे निर्गमन होते असं म्हटलं जातं. मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूला देखील समर्पित आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूची पूजा अर्चना व्रत केले जाते. त्यामुळे आजच्या पूजेमध्ये मी भगवान विष्णूचा म्हणजे सत्यनारायण भगवानचा माझ्याकडे एक फोटो आहे त्याची पूजा करत आहे. फोटोला गंध अक्षत फूल अर्पण करायचे आहे. जर तुमच्याकडे फोटोही नसेल तर अशा वेळी आपण विष्णूच्या नावाने सुपारी मांडून त्या सुपारीची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे. विष्णूला नमस्कार करून घ्यायचा आहे. ज्या घरामध्ये विष्णूचा वास असतो त्या घरामध्ये लक्ष्मी आपोआपच येते. म्हणून माता लक्ष्मी आणि विष्णू दोघांची पूजा या ठिकाणी करावी. यानंतर दीपदेवतेची पूजा करायची आहे. माझ्याकडे अशा छान अशा दीपलक्ष्मी आहेत. त्यांना हळदी कुंकू अक्षत फूल अर्पण करायचे आहे. दिवा लावून दिव्याच्या पाया पडायचे आहे. दीपदेवताभ्यो नमः. यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करून घ्यायची आहे. एका ताम्हणामध्ये किंवा पात्रामध्ये माता लक्ष्मीला स्थापित करायचे आहे. त्यानंतर शुद्धोदक आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणावर आधी टाकायचे आहे. त्यानंतर शुद्धोदकाने स्नान घालायचे आहे. तसेच पंचामृताने देखील स्नान घालायचे आहे. पंचामृत यामध्ये दूध दही गाईचं तूप साखर आणि मध ह्या 5 द्रव्यांचा समावेश होतो. अशा प्रकारे पंचामृताने स्नान घालून घेतल्यानंतर पुन्हा एक वेळा शुद्धोदकाने म्हणजे शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचे आहे. त्यानंतर गंधोदकाने स्नान घालायचे आहे. म्हणजे पाण्यामध्ये थोडासा गंध मिक्स करून त्याने आपल्याला माता लक्ष्मीला स्नान घालायचे आहे. पुन्हा एक वेळा शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर सुगंधी द्रव्ये अत्तर किंवा सुगंधी फुलांपासून बनवलेले पाणी जसं की गुलाबजल यांनी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीला स्नान घालून घ्यायचं आहे. यालाच मांगलिक स्नान किंवा अभ्यंग स्नान असं म्हणतात. आणि शेवटी पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे. माता लक्ष्मी ही चंचल असते त्यामुळे आपल्याला तिची वरचेवर सेवा करावी लागते. माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्यावर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. आपल्या घरावर आशीर्वाद देते. सुख समृद्धी आरोग्य आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणूनच माता लक्ष्मीची वरचेवर आपण पूजा करावी. षोडशोपचार पूजा करावी. यानंतर आपल्याला चौरंगावर माता लक्ष्मीची स्थापना करायची आहे. या ठिकाणी मी छोटं एक आसन दिलं आहे. त्यावर तांदूळ ठेवले आहे
आणि ह्या तांदूळावर माझ्याकडे एक कमळाचं फूल आहे ते मी ठेवणार आहे. कमळाच्या पाकळ्या थोड्याशा उमलून घ्याव्या आणि त्यामुळे असं छानसं आसन तयार होतं. त्या आसनावर आपण लक्ष्मीची छोटी मूर्ती स्थापित करू शकतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती दिसत आहे. असं वाटतं की साक्षात लक्ष्मी कमळावर बसून आमच्या घरी आली आहे. माता लक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. देवी आईला गंध लावायचा आहे, हळदी लावायची आहे, कुंकू लावायचे आहे, अक्षत अर्पण करायचे आहे. आपल्याकडे असलेले वस्त्र अलंकार अर्पित करायचे आहे. जर तुमची मोठी मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसाठी छान छान वस्त्र मिळतात ते परिधान करू शकता. मी या ठिकाणी कापसाचे वस्त्र अर्पण केले आहे. तसेच एक छोटा माझ्याकडे हार आहे जो कमळाचा आहे, तर तो देखील मी माता लक्ष्मीला घातला आहे. बरेच जण आजच्या पूजेमध्ये श्रीयंत्राची देखील स्थापना करतात. तर तुम्ही देखील आजच्या पूजेमध्ये श्रीयंत्राची स्थापना करू शकता. माता लक्ष्मीला लाल रंगाची चुनरी म्हणजे ओढणी ती देखील अर्पण करायची आहे. यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे. कलशाला हळदी, कुंकू, अक्षत अर्पण करायचं आहे. तसेच मी एक हार आणला आहे, तो हार देखील घालणार आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे कलशाला सजवतो तेव्हा एक सजीवता ह्या कलशामध्ये येते. महालक्ष्मी व्रताची पूजा म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठूनच शक्यतो मांडावी, जेणेकरून घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. जेव्हा आपण दिवे लावतो, दिव्यांमध्ये असलेलं तेल, तूप, तसेच वेगवेगळ्या अगरबत्त्या, वेगवेगळी धूपबत्ती ह्या सर्वांचा सुगंध घरातील वातावरण प्रसन्न करतो. घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते. आजच्या दिवशी देवी आईची ओटी देखील भरावी. तर आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारे रेडीमेड ओटी मिळते, ती ओटी तुम्ही देवी आईला भरू शकता. तर अशा प्रकारे माझी संपूर्ण पूजा झाली आहे. आता नैवेद्य आणि आरती करायची आहे. पंचोपचार पूजेमध्ये नैवेद्याला देखील अतिशय महत्त्व आहे. नैवेद्य दाखवताना आधी पाण्याने चौकोन काढून घ्यावे आणि त्यानंतर नैवेद्याचं पात्र किंवा वाटी त्या चौकोनावर ठेवून पळीभर पाण्याने त्या पात्राभोवती ओवाळून घ्यावे. देवदेवतांच्या आवडीनुसार नैवेद्य दाखवावा. जसं की गणपती बाप्पाला मोदक, लाडू हे आवडतात, तर त्यांना लाडू आणि मोदकाचा नैवेद्य दाखवावा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना खिरीचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना पुढील मंत्र म्हणावा: ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा. नैवेद्यम समर्पयामी. माता लक्ष्मीला विड्याचे पान देखील अर्पण करावे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये किंवा छोट्या पात्रामध्ये 3 वेळा म्हणजे 3 पळी पाणी टाकावे. एक आचमनार्थ, एक मुखप्रक्षालनार्थ, एक हस्तप्रक्षालनार्थ. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे. देवदेवतांची पूजा झाल्यानंतर आरती ही आवर्जून केली जाते. सर्व घरांमध्ये रोज सकाळ संध्याकाळ देवाची आरती पूजा केली जाते. शंकराची आरती, देवीची आरती,
विधिवत सर्व मंदिरात, सर्व घरांमध्ये होते. आरती करण्याची योग्य पद्धत देखील आहे आणि आरती करण्याचे महत्त्व देखील आहे. आता आपण बघूयात की आरती करण्याचे काय कारण आहे. तर जेव्हा आपण आरती करतो तेव्हा आरतीमध्ये देवतेच्या संपूर्ण मूर्ती किंवा प्रतिमेभोवती आपण दीपज्योत वारंवार फिरवतो. त्यामुळे भक्तांना आरतीच्या प्रकाशामध्ये देवतेच्या चमकणाऱ्या अलंकारांचे, अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन होते आणि ते दर्शन होऊन पूर्ण आनंदाची प्राप्ती होते. देवाच्या प्रतिमेची प्रशंसा करून स्वतःला सकारात्मकतेने भरून टाकावे. म्हणूनच आरतीला देवाची उपासना करणे असं म्हणतात, कारण त्यामध्ये देवाची प्रतिमा दिव्याच्या ज्योतीने विशेष प्रकाशित केली जाते. आरती करण्यामागे दुसरं कारण म्हणजे साधक दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराधनेतून दुर्दैवाचा नाश करतो. कारण दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य, सकारात्मकता घरात येते. कितीही गडद अंधार असला तरी एक पंथी त्या अंधाराशी 2 हात करण्याची शक्ती देते. म्हणूनच दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. देवाच्या रूपाचे सौंदर्य अतुलनीय आहे. भक्त जेव्हा देवाकडे पाहतो तेव्हा त्याची ही मनोकामना पूर्ण होते. आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर आपले सर्व संकटे दूर करण्याचा प्रयत्नच करत असतो. आरती करण्यामागे अजून एक कारण म्हणजे आरतीमध्ये पंचमहाभूतांचा समावेश असतो. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून हे जग निर्माण झालेले आहे. त्यामुळे या 5 गोष्टींचाही आरतीमध्ये समावेश आहे. कापुराचा सुगंध म्हणजे पृथ्वी महाभूत, दिव्यातील तूप म्हणजे जल महाभूत, दिव्याची ज्योत म्हणजे अग्नी महाभूत, वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल, घंटा वाजवतो आपण, शंख वाजवतो, हे सर्व आकाश महाभूत दर्शवतात. अशा प्रकारे जगाच्या कानाकोपऱ्यातून परमेश्वराची आरतीच होते. धूप आरती आणि तुपाच्या दिव्याने आरती केल्यानंतर कापूर आरती देखील केली जाते. कापूर आरतीचे देखील एक वेगळे महत्त्व आहे. आरती केल्यानंतर कापूर आरती ही करावीच आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी. त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्याचं पुस्तक वाचायचं आहे. श्री महालक्ष्मी महात्म्याची व्रतकथा वाचायची आहे. व्रतकथा ऐकणाऱ्यांसाठी तुम्ही आजूबाजूच्या लोकांना देखील बोलवू शकता. जर वाचता येत नसेल तर कोणाकडून वाचून घ्यावी आणि तिचे श्रवण करावे. आजच्या दिवशी श्रीसूक्ताचे पठण करावे, श्रीसूक्ताचे श्रवण करावे. वेगवेगळ्या प्रकारे माता लक्ष्मीला प्रसन्न करावे. माता लक्ष्मी आपल्या घरी येणार तर घरदार सजवणं यामध्ये आलंच. तर आजच्या दिवशी उंबरठा पूजन करावे, दारामध्ये छानशी रांगोळी काढावी, संध्याकाळी दिवे लावावेत, पंत्या लावाव्यात, अंगणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावावेत. आपण केलेल्या आगमनाची तयारी बघून माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे आपण अंगणामध्ये तसेच आपल्या उंबरठ्याजवळ दिवे लावावेत. संध्याकाळी पुन्हा एक वेळ आपल्याला देवी आईची आरती करून घ्यायची आहे. पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन ही आरती करावी. घरी बनवलेला नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे. गाईसाठी वेगळा नैवेद्य ठेवायचा आहे. संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तो नैवेद्य, तो प्रसाद गाईला खाऊ घालायचा आहे. व्रतकर्त्याने संध्याकाळी उपवास सोडायचा आहे.
घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जेवण करायचे आहे. माता लक्ष्मी तुम्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.